नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे मशरूम मसाला। तर रेसिपी बनवण्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। तर मशरूम मसाला बनवण्यासाठी मी येथे 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून सोलून घ्यायचे आहेत। मशरूम सोलून झाल्यानंतर एकाचे 4 भाग असे कट करून घेतले आहेत। भाजी बनवण्यासाठी घेतला आहे दही, खडे मसाले, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट। भाजी बनवण्यासाठी मातीचे भांडे घेतलेले आहे। भांडे गरम झाले की त्यामध्ये तेल घालायचे आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये 1 चक्री, दालचिनी, हिरवी इलायची आणि काळी मिरी घेतलेली आहे। कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। आता यामध्ये लाल तिखट घालूयात, गरम मसाला, धने पावडर, हळद, मीठ आणि आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालून तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। रंगासाठी येथे काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे। मसाल्यामध्ये दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। मसाला शिजला की यामध्ये कापून ठेवलेले मशरूम घालायचे आहेत। मशरूम मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून भाजी 10 मिनिटे शिजू द्यायची आहे। भाजी शिजली की त्यामध्ये कस्तुरी मेथी आणि 1 चमचा बटर घालायचा आहे। बटर आणि कस्तुरी मेथीमुळे भाजीला अप्रतिम चव येते। टेस्टी मशरूम मसाला तयार झालेला आहे। चला सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।